कडे जाऊ. ज्यासाठी देवानं आपल्याला बोलावलं तो हेतू आपण विसरू नये. कोणता हेतू? ख्रिस्ताचे सद्गुण, ख्रिस्ताला त्याचा स्वभाव धारण करावा. जर हा हेतू माझ्या जीवनात नसेल तर सैतान मला बाजूला काढून वेगळं करेल. माझा उद्देश काय? तुमचा उद्देश काय? कशासाठी आपण प्रभूला घेतलं? कशासाठी आपण त्याच्या राज्यामध्ये आलो? कशासाठी येशू ख्रिस्त मरण पावला? काय उद्देश? स्वर्गात जावं, मेल्यानंतर स्वर्गात जावं तेवढाच नाही. फक्त मेल्यानंतर स्वर्गात जावं एवढा माझा हेतू असेल तर मला देवाचा उद्देश कळला नाही. हो, देवा मेल्यानंतर स्वर्गात जाणं हे मला आहेच, पण इथे मरेपर्यंत काय करायचं? खाओ पिओ मजा करायची का? नाही. तर देवानं काहीतरी आपल्याला उद्देश जीवनाचा दिलेला आहे आणि प्रत्येकासाठी तो सारखाच आहे. आपण कोणीही असो, गरीब असो, श्रीमंत असो, पाळक असो, भाऊ असो, बहीण असो, सुवार्थिक असो, प्रत्येकाचा उद्देश काय आहे? मला ख्रिस्तासारखं व्हायचं आहे, मला ख्रिस्ताला धारण करायचं आहे. माझ्यात जे ख्रिस्तासारखं नाही ते काढून टाकायचं आहे आणि ख्रिस्तासारखं आहे ते भरून घ्यायचं आहे. आमेन. हा उद्देश आहे. बघा, तो उद्देश आपण पौलाच्या जीवनात पाहतो. पौल म्हणतो गलतीकाराच्या पत्रात 1 अध्याय वचन 15 आणि 16 वाचूया. मी वाचतो. पान 1407 पौलाचे गलतीकारास पत्र 1 अध्याय वचन 15 आणि 16. 16तलं अर्धच वाचू. परंतु मी माझ्या आईच्या गर्भातून जन्मलो तेव्हापासून ज्या देवाने मला वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलवले त्याला हे बरे वाटले की त्याने आपला पुत्र माझ्यामध्ये प्रकट करावा. पौलाचा उद्देश आहे तो आपला उद्देश नाही. काय आपल्याला काय बनायचंय? काय बनायचंय जीवनात? प्रत्येकाचे वेगवेगळे उद्देश असतात. कोणाला इंजिनियर बनायचंय, कोणाला डॉक्टर बनायचंय, कोणाला शेतकरी बनायचंय, कोणाला इलेक्ट्रिशियन बनायचंय, नाही का? कोणाला काहीतरी बनायचं असतं ना. कोणाला बाबा बनायचंय नाही का? सगळं काही बना, ते पण आपले जगातले उद्देश असतील. परंतु एक देवानं दिलेला उद्देश आहे तो सर्वांसाठी आहे. स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, मुलांसाठी आहे, वृद्धांसाठी आहे. कोणता आहे? की मला ख्रिस्त रूप धारण करायचं आहे, मला ख्रिस्ताचा स्वभाव मला धारण करायचा आहे. बघा काय लिहितो पौल. मी माझ्या आईच्या गर्भातून जन्मलो तेव्हापासून. आपण प्रभूमध्ये कितव्या वयी आलो, कितव्या साली आलो? मोठे झाल्यावर आलो की नाही? पण इथे पौल म्हणतो की मी आईच्या उदरातून जन्मलो तेव्हापासून मला प्रभूने निवडून ठेवलेलं होतं. हालेलुया. म्हणजे माझी निवड, मी प्रभूला शोधण्याआधी प्रभूनं मला शोधलेलं. जोपर्यंत मला प्रभू ठाऊक नव्हता तोपर्यंत प्रभूला मी माहीत होतो. प्रभूची नजर माझ्यावरती होती. मी जरी पाप करत होतो, दारू पीत होतो, जगामध्ये होतो, भांडण करत होतो, तरी प्रभू माझ्याकडे पाहत होता की एक दिवस हा माझ्याकडे येणार आहे. हालेलुया. कधी माहीत नव्हतं मला, पण प्रभूला माहीत होतं. तो दिवस प्रभूला माहीत होता की या दिवशी मी याची भेट घेणार आहे. आणि इकडे आपण बाय चान्स आलो नाही की आकाशातून पडलो आणि इकडे मंडळीमध्ये आलो नाही. प्रभूची योजना होती म्हणून आपण प्रभूमध्ये आलो. बघा, हा स्वर्गीय उद्देश आहे, देवाच्या राज्याचा उद्देश आहे
की आपण असेच आलो नाही, तर देवानं मला निवडलं म्हणून मी आलो. हालेलुया. देवाने मला वेगळे केले. काय केलं? वेगळं केलं. जगापासून वेगळं केलं, पापापासून वेगळं केलं, म्हणून मी आलो. देवानं वेगळं केलं नसतं ते मी आलो नसतो. आपल्या कृपेनं मला बोलवलं, त्यानं आपल्या शब्दानं मला बोलवलं, त्याच्या वचनाने माझी भेट घेतली. असं एक कोणतं तरी वचन माझ्या हृदयाला भेटलं आणि माझ्या हृदयाचं परिवर्तन झालं. प्रत्येकासाठी कोणतं तरी वचन कामी आलं की नाही? प्रत्येकासाठी वेगवेगळं वचन. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे प्रभूने आपली भेट घेतली. त्याने कृपेने मला बोलवलं आणि त्याला बरं वाटलं. काय वाटलं देवाला? बरं. बघा पुढे, की त्याने आपला पुत्र माझ्यामध्ये प्रकट करावा. माझ्यामधून कोण दिसावा? ख्रिस्त दिसावा. मी जगाला ख्रिस्त दाखवावा. हालेलुया. किती महान उद्देश आहे की देवानं मला अशासाठी निवडलं की जगाला मी ख्रिस्त दाखवावा. असं कोण करू शकतं? कोणच करू शकत नाही. फक्त प्रभू ज्याला बोलवतो, ज्याला निवडतो, तो त्याच्यामधून करू शकतो. हालेलुया. आणि ख्रिस्ताला जगाला दाखवणं हा सर्वात महान उद्देश आहे. त्याच्याशिवाय दुसरा उद्देश चांगला नाही. तुम्ही इंजिनियर व्हाल पण रिटायर व्हाल, मग काय? डॉक्टर व्हाल, रिटायर व्हाल, मग काय? कोणताही हुद्दा आपण घेतो, कोणतंही काम आपण करतो, कोणतीही नोकरी आपण करतो, कुठेतरी आपण कामाला जातो, पण ते काम एक दिवस संपणार आहे. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आपण ते काम करत राहू, परंतु हे काम मरेपर्यंत पुरणार आहे. असं एकच काम आपल्याला प्रभूनं दिलं आहे जे मरेपर्यंत पुरणार आहे, त्याचं फळ देण्याचं काम. हालेलुया. किंबहुना ते वाढणार आहे. दुसरी कामं करताना ताकद कमी पडते, परंतु प्रभू गाजवताना ती ताकद वाढत जाते. आमेन. हालेलुया. तर आपल्या जीवनाचा उद्देश काय? मी ख्रिस्त धारण करावा, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसावा आणि मी जगाला ख्रिस्त कसा आहे ते दाखवावं. जगाला ख्रिस्त कोण दाखवेल? त्याचे शिष्य. कारण शिष्यानं गुरुसारखं व्हावं हे त्याला पुरेसं आहे. गुरुसारखं कोण होतं? शिष्य. बरोबर का? हालेलुया. आणखी जगात कशाला आशा आहे का? जगात कोणाला आशा आहे ख्रिस्ताशिवाय? नाही. आपणच जगाची आशा आहोत. आणि देव स्वतः प्रकट होणार नाही. होईल का? तसं असलं तर जग एका दिवसात प्रभूमध्ये आलं असतं. फार थोडक्यानं प्रभू स्वप्नामध्ये दर्शन देतो. साधू सुंदर सिंगांना, भक्त सिंगांना अशांना प्रभू भेटला, त्यांनी प्रभूला पाहिलं म्हणून ते प्रभूकडे वळले. पण आपल्याला कोणाला दिसला? पण आपण त्याच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि आपण त्याला पाहिलं. हालेलुया. त्यासाठी प्रभू काय म्हणतो? जे पाहतात ते विश्वास धरतात, त्यापेक्षा जे न पाहता माझ्यावर विश्वास ठेवतात ते धन्य. हालेलुया. आमेन. हालेलुया. बघा, माझ्यामध्ये ख्रिस्त दिसावा म्हणून देवाने आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. देवानं आपल्याला असंच नाही पाठवलं की जा आणि ख्रिस्त दाखवा. सांगितलंय का तुम्ही स्वतः जा आणि माझ्यासारखं बना? नाही, आपल्याला तसं बनता येत नाही. तर प्रभूनं स्वतः आपली पाप त्या वधस्तंभावर घेतली, आपल्याला स्वच्छ केलं. पहिलं काय केलं? स्वच्छ केलं. तो माझ्यासाठी मेला आणि तो अशासाठी उठला
की त्याच्या जीवनानं, नवीनपणाच्या जीवनानं मी चालावं. त्यासाठी मी त्याच्याबरोबर मेलो, त्याच्याबरोबर पुरलो गेलो. रोमकराच्या पत्रात 6व्या अध्यायात काय लिहिलंय? आपण त्याच्याबरोबर मेलो, त्याच्याबरोबर पुरले गेलो आणि त्याच्या नवीनपणाच्या जीवनाद्वारे आपण उठवले गेलो आहोत. मग आता तो नाही, मी नाही, तर तो माझ्यामध्ये जगत आहे. ही पहिली गोष्ट. काय तर देवानं ख्रिस्तालाच माझ्यामध्ये दिलं अशासाठी की मी ख्रिस्तासारखं व्हावं. समजतं का? कुठे राहतो ख्रिस्त? कुठे? माझ्यामध्ये. म्हणजे माझ्यापेक्षाही माझ्याजवळ तो आहे. हालेलुया. अनुभव घेता का याचा की मी तो आहे, मी ख्रिस्त एक आहोत. दिसायला हे शरीर दिसलं पाहिजे, परंतु मध्ये कोण आहे? ख्रिस्त. ते आहे देवाचं प्रतिरूप. आमेन. हालेलुया. कसं दाखवू शकतो आपण ख्रिस्त जगाला? दाढी वाढवली, केस वाढवले, ख्रिस्तासारखे कपडे घातले, सँडल घातली, हां, की ख्रिस्त दिसेल का? नाही तर सर्वांनी आपण ख्रिस्ताचे कपडे घातले असते, सर्वांनी दाढी वाढवली असते, स्त्रियांनी नाही. आपण नाही का? येशू कसा आहे, कसं पाहतो आपण त्याचा फोटो? दाढी, केस, घारे घारे डोळे, सगळ्यांना चेंज बदलायला लागले असते डोळे आपले. काळ्या डोळ्याचे घारे डोळे करावे लागले असते, मग जगाला ख्रिस्त दिसला असता. तसं आहे का? नाही. देवाला तुमचं बाह्यरूप नको. काय पाहिजे देवाला? मधला माणूस, जो त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केला आहे, तो पाहिजे. आमेन. मोजा बघतो ना आपण, मोजा कशाच्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेला आहे? हाताच्या. मग त्या मोजामध्ये काय गेलं पाहिजे? हात. मग मनुष्य कशाच्या प्रतिरूपात निर्माण केलं आहे? देवाच्या. मग त्याच्यामध्ये काय गेलं पाहिजे? देव. मग देव माझ्यामध्ये राहायला आला, त्यानं त्याचं जीवन मला दिलेलं आहे. आता माझं जीवन माझं राहिलं नाही, नाही का? माझं जीवन आपण म्हणतो माझं जीवन नाही. तो त्याचं जीवन, दैवी जीवन माझ्यामध्ये जगत आहे. त्याच्या जीवनानं आपण तारलेलो आहोत की नाही? मग आपण माझं जीवन काय करतो? माझ्या जीवनी ये ना. अरे त्याचं जीवन तो जगत आहे, मग त्याला माझ्या जीवनात कसं बोलवायचं? आपण एक आहोत की नाही? हालेलुया. प्रार्थना करताना ठीक आहे, परंतु जगताना मी तो आहे या भावनेनं जगायचं. हालेलुया. त्यासाठी काय केलं प्रभूनं? पहिलं आपल्या स्वतःला वधस्तंभी दिलं, यासाठी की जुना मनुष्य काढावा आणि नवीन मनुष्य आपल्यामध्ये घालावा. हालेलुया. भांडं जेव्हा घाणेरडं असतं तर त्याच्यामध्ये आपण चहा देतो का? कपामध्ये पहिलं काय करावं लागतं? धुवावं लागतं, मग त्याच्यामध्ये आपण चहा देऊन पाहुण्यांना देतो की नाही? तसंच ख्रिस्तानं केलं. काय केलं? हे भांडं काय होतं? आपल्याला पात्र म्हटलं आहे, मातीची पात्र. कसली पात्र आहेत? मी मेल्यानंतर याचं काय होणार? तुम्ही मेल्यावर सोनं, मातीच होणार आहे. मग या मातीचे पात्र घाणेरडं होतं, त्याच्यामध्ये काय होतं? घाण होती पापाची. ती येशूच्या मरणाद्वारे, त्यानं रक्तानं ती शुद्ध केली, काढून टाकली. तसंच ठेवलं का? काय दिलं? आपल्या स्वतःला माझ्यामध्ये दिलं राहण्यासाठी. हालेलुया. आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. ही भावना असली पाहिजे, नसेल तर आपण पडू. हालेलुया. आमेन. पहिली गोष्ट दिली, ख्रिस्तानं स्वतःला माझ्यामध्ये राहण्यासाठी दिलं. कारण त्याच्याशिवाय मला ख्रिस्तासारखं होता येत नाही. ख्रिस्तासारखं व्हायचंय, मग ख्रिस्तालाच घ्या. आपल्या स्वतःच्या कामाने, आपल्या स्वतःच्या कर्माने ख्रिस्तासारखं होता येत, आपल्याला त्याच्यासारखं फळ देता येत
नाही. तशासाठी तो म्हणतो 15व्या अध्यायात योहानाच्या की तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. जो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. माझ्यात राहिल्या वाचून तुम्हाला काहीच फळ देवत नाही. समजतं मी काय म्हणतोय? हे कशासाठी आहे? त्याला राहण्यासाठी. त्यासाठी म्हटलंय की तुम्ही त्याचे मंदिर आहात, तो तुम्हामध्ये राहतो. आमेन. पण एक गोष्ट करायची की मी त्याला ताबा देतो का? पवित्र आत्मा सर्वांना मिळाला की नाही? तुम्ही बाप्तिस्मा घेतला तेव्हा तुम्हाला कोणाला राहिला? येशू, त्याचा आत्मा. परंतु असं लिहिलं आहे की तुम्ही आत्म्याने भरलेले व्हा. दोन भिन्न गोष्टी आहेत. आत्मा मिळणं आणि आत्म्यानं भरलेलं होणं. आत्मा मिळणं म्हणजे तो माझ्यामध्ये राहायला येणं, आणि आत्म्यानं भरलेलं होणं म्हणजे मी त्याला मिळणं. समजतं का? आत्मा मला मिळाला, पण मी त्याला मिळालो का? माझं मन त्याला मिळालं का? माझं शरीर त्याला मिळालं का? देतो आपण त्याला वापरायला आपलं शरीर, की म्हणतो नाही ही जागा माझी आहे, इकडे येऊ नको ना? काही गोष्टी आपण आपल्या ताब्यात ठेवतो की नाही? प्रभूला देत नाही. देतो का? देतो. आपले डोळे त्याला देतो, आपली जीभ त्याला देतो. सांगतो ही जीभ माझी आहे, मी पाहिजे ते बोलेन. माझा धनी कोण? हात कोणाचे आहेत? माझे की प्रभूचे? हां. पाय कोणाचे? प्रभूचे. पोट कोणाचं? शरीरासाठी प्रभू, पोटासाठी प्रभू, आणि शरीरासाठी प्रभू आहे, आणि प्रभूसाठी शरीर आहे. शरीर कोणासाठी आहे? प्रभूसाठी. आणि प्रभू कोणासाठी आहे? शरीरासाठी. मग तो राहतो तर मला जीवन नाही देणार, माझे रोग नाही बरे करणार. हालेलुया. बरोबर का? पण मी त्याला दिलं पाहिजे. आनंदानं देणारा देवाला. गेल्या वेळेला आपण काय पाहिलं? कोणता विषय होता? हो बोला. घेण्यापेक्षा देणे आशीर्वादित आहे. आणि आनंदानं देणारा, मग आनंदानं शरीर देतो का? डोळे, माझे कान, माझे मुख, माझं मन, माझे हात, माझे पाय. प्रभूला सांगतो का प्रभू आज वापर मला? आमेन. काय बरोबर की नाही? नाहीतर आपलं ख्रिस्तीत्व नुसतं ख्रिस्तीत्व बाहेरचं असेल, मध्ये कोणीच नसणार. मध्ये आपण स्वतः माझे मालक असू. रोज मला मेलं पाहिजे. पौल काय म्हणतो? मी रोज मरतो. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी गेलो आहे रोज. प्रभू म्हणतो जो माझ्या मागे येऊ पाहतो त्याने स्वतःला नाकारावे. रोज आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावे, नाहीतर त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रभू सारखं होण्यासाठी काय करावं लागेल? प्रभूला घ्यावं लागेल. तो सांगतो ते ऐकावं लागेल आणि त्याच्या मागे चालावं लागेल, नाहीतर होता येत नाही. आपण पैसे आपल्याला मिळतील, आशीर्वाद मिळतील, आरोग्य मिळेल, सगळं मिळेल, परंतु उद्देश प्रभूसारखं होणं बाजूला राहील. आमेन. काय बरोबर की नाही? दुसरी गोष्ट, प्रभूने आपल्याला वचनं दिलेली आहेत. काय दिलेलं आहे? वचनं. कशासाठी? बायबल कशासाठी दिलेलं आहे? कशासाठी दिलंय वचन? की मी ख्रिस्तासारखं व्हावं, बाकी काहीच नाही. आपण वाचून काय करतो? स्वतःला बदलतो. माझे दोष मला बायबलवरली वचनं दाखवतात की ख्रिस्तासारखं नाही. काय मी बायबल वाचतो ते कशासाठी वाचतो?
हां, त्याच्यासारखं बनण्यासाठी. त्याचा स्वभाव मला कळतो की देव कसा आहे, माझा ख्रिस्त कसा आहे. आपण ऐकतो वचन कशासाठी? की मी स्वतःला बदलावं. आपण रविवारी काय ऐकतो इकडे? वचन कसली ऐकतो? की मी स्वतःला बदलावं, जे ख्रिस्तासारखं नाही ते काढून टाकावं आणि ख्रिस्तासारखं आहे ते धारण करावं. माझा बदल व्हावा, मी बदलावं, रोज बदलावं, दिवसेंदिवस बदलावं. बघा 1 तिमोथी 3 अध्याय 16 वचन, नाही 2 तिमोथी 3 अध्याय वचन 15 ते 17. बघा वचनांचा उद्देश काय, ह्या पवित्र शास्त्राचा उद्देश काय. कशाला असतं बायबल माझ्या हातामध्ये? कशाला पण शिकतो बायबलमधून? डिग्री मिळवण्यासाठी? बायबलची PhD करून मला डॉक्टरेट डिग्री मिळेल, पण मला ख्रिस्तासारखं होता येणार नाही. होईल का? नाही. ते फक्त पाठांतर असेल. पण मला त्याचा स्वभाव धारण करण्यासाठी वचन वाचून त्याप्रमाणे आचरण करावं लागेल, तर मी ख्रिस्तासारखा बदलत जाईन. बघा 15 पान क्रमांक 1442. आणखी तुला बाळपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहेत. ते तुला ख्रिस्त येशूतील विश्वासाच्या द्वारे तारण पावण्यासाठी ज्ञानवान करायला समर्थ आहेत. कशासाठी समर्थ आहेत? ख्रिस्त येशूमध्ये त्याचे तारण दिवसेंदिवस प्राप्त करून घ्यायला ज्ञानवान होण्यासाठी समर्थ आहेत. एक गोष्ट सांगतो, ज्या गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुमचा प्रभू नाही, त्या गोष्टीमध्ये तुम्ही तारलेले नाही. काय सांगतो मी? ज्या गोष्टींमध्ये, ज्या भागांमध्ये, ज्या विचारांमध्ये, ज्या कामांमध्ये, ज्या वागणुकींमध्ये, ज्या स्वभावामध्ये ख्रिस्त तुमचा प्रभू नाही, त्या गोष्टीत तुम्ही तारलेले नाही. समजलं मी काय म्हणतोय? कोणत्या गोष्टीत आपण तारलेले आहोत? ज्या गोष्टीवरती त्याला अधिकार आहे, ज्या गोष्टीवरती त्याला तुमच्यावर अधिकार नाही, त्या गोष्टीत तुम्ही तारलेले नाही. उदाहरणार्थ, जेव्हा प्रभू मला सांगतो असं बोलू नको, पण मी बोलतो, मग प्रभू माझ्या जिभेचा प्रभू आहे का? आहे? नाही. म्हणजे मी माझ्या बोलण्यामध्ये तारलो नाहीये, मी माझ्या पापात आहे. प्रभू मला सांगतो हे बघू नकोस ना, नाही का? पण मी बघतो, म्हणजे मी माझ्या बघण्यामध्ये तारलो नाहीये, म्हणजे मी अद्याप पापात आहे. विचार, प्रभू सांगतो असा विचार करू नको, असं कर, असा विचार कर, पण तरीही मी तो करतो, तर मी माझ्या विचारांमध्ये माझा प्रभू प्रभू नाही. समजतं? मग आता मला सांगा, खरंच माझा प्रभू आपला प्रभू आहे का? मी तारलेलो आहे का? ज्या गोष्टीमध्ये प्रभू माझा प्रभू नाही, त्या गोष्टींमध्ये मी तारलेलो नाहीये. मला तारणाची गरज आहे. आणि प्रभू तयार आहे. तो म्हणतो ते माझ्या हातात दे, मी चालवेन. आपली 4 व्हीलर गाडी असते ना, बरोबर?
मी माझ्या मित्राला चालवायला दिली आणि मी त्याच्या बाजूला बसलो. व्हील कोणाच्या हातात दिलं? मित्राच्या ना. मी बाजूच्या सीटवर बसलो आणि गाडी चालताना हायवेला मी त्या व्हीलवर इथे हात लावायला गेलो. चालेल? चालेल? काय होईल? ॲक्सिडेंट होईल, अपघात होईल, ठोकेल ना गाडी. म्हणजे ते व्हील एकच जण चालवू शकतो. मग जेव्हा आपण प्रभूला सांगतो माझं जीवन मला तू चालव, आणि आपण चालवायला जातो, काय होईल? चालेल? मग आपण कशाला ॲक्सिडेंट करतो जीवनात माहीत आहे? कारण आपण स्वतःचे प्रभू व्हायला बघतो. त्याला काय सांगतो? तू आज बाजूला राहा, मी तुला रविवारी भेटायला येईन, आठवडाभर माझा तू हात नको लावूस. रविवारी हँडल घे. जेव्हा मी मंदिरात येतो ना तेव्हा हँडल तुझ्या हाती, पण मी बाहेर जातो हँडल मी घेणार, आठवडाभर मी चालवणार. असं होईल? त्यासाठी म्हटलं ज्या गोष्टीमध्ये प्रभू आपला प्रभू नाही त्या गोष्टीमध्ये मी तारलेलो नाहीये. हालेलुया. आणि त्याला पूर्ण अधिकार हवा आहे ना. शरीर पूर्ण हवंय की थोडंसं हवंय? एवढं एवढं दिलं चालेल? हे तुझं, हे माझं, चालेल? एक डोळा तुझा, एक डोळा माझा, एक हात तुझा, एक हात माझा. ह्या हाताने मी काही करीन, त्या हाताने तू काही कर. नाही ना. एका मुखातून गोड आणि खार पाणी निघते का? एका मुखातून आशीर्वाद आणि शाप निघतील का? नाही. त्याला पूर्ण हवं आहे, पूर्ण. समजतं? कुठे राहतो प्रभू? आमच्यामध्ये. पण त्याला पूर्ण अधिकार हवा आहे. त्यामुळे आत्म्यानं भरलेलं व्हा, म्हणजे त्याला पूर्ण अधिकार द्या. रिकामी व्हा. रिकामी होतो तेव्हाच काहीतरी भरलेलं जातं की नाही? भरलेलं असेल तर कोण काय भरेल त्याच्यात आणखी? आपण एकतर मीपणाने भरलेले असू किंवा आपण प्रभूच्या आत्म्याने भरलेले असू, दोन्ही एकत्र राहणार नाही. प्रभू असेल पण तो सांगेल तुला जे करायचं ते कर, लवकर कर. काय सांगितलं येहूदाला प्रभूना? तुला जे करायचं ते कर लवकर, जाऊ दे, चल होऊ जाऊ दे. पण सांगायचं प्रभूला, प्रभू मी काय करू? पौलानं प्रभूला काय विचारलं? जेव्हा त्याला प्रकाश दिसला, तो घोड्यावरून खालू पडला, तेव्हा तो प्रभूला म्हणाला, प्रभू आता मी काय करू? आपला प्रश्न तोच असला पाहिजे प्रभूला की प्रभू मी आता काय करू? बोल, तुझा दास ऐकत आहे. आमेन. तरच प्रभू आपला प्रभू आहे. नाहीतर आपण गाणी बोलू, आराधना करू, सगळं काही करू, प्रभूसाठी करू, परंतु प्रभूला मान्य नसणार, कारण आपण आपलं शरीर आणि आपल्या मनाचा ताबा प्रभूला दिलेला नसेल. आमेन. हालेलुया. पहिली गोष्ट आपण वाचतली की तुला वचन 15 बालपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहे, ते तुला ख्रिस्त येशूतील विश्वासाच्या द्वारे तारण पावण्यासाठी ज्ञानवान करायला समर्थ आहेत. तुला प्रत्येक गोष्टीत जिथे जिथे तू कमी पडतोस तेव्हा प्रभू तुला सहाय्य करील. फक्त तो भाग तू प्रभूच्या हाती दे. प्रभू ह्या भागावरती मला ताबा नाही. सैतान कोणत्या भागावरती अटॅक करतो? कोणत्या भागावरती हल्ला करतो? जो भाग तुमचा कमकुवत आहे त्या भागावरती. हालेलुया. 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात: पैसा, स्त्री किंवा व्यभिचार, चौथं मान. हालेलुया. या 3 गोष्टीवरती तर सैतानाचा हल्ला असतो. पैशाच्या बाबतीत आपल्याला फसवेल जर आपण लोभ धरला.
धनाचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. दुसरा, डोळ्याची हाव, देहाची हाव. तिसरा, संसाराची फुशारकी, मान. लोक आपला अपमान करतील, निंदा करतील, तेव्हा मला बोललं. ह्या 3 गोष्टीवरती सैतान हल्ला करणारच. कारण कुणाची ना कुणाची ती कमकुवत बाजू असते. किल्ला असतो, त्या किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी शत्रू कोणत्या भागात हल्ला करील तो देखरेख करतो की नाही. शत्रूला माहीत असतं ना, तो पाहणी करतो ना हल्ला करण्याच्या आधी. कुठे हल्ला करतो तो? जी बाजू कमकुवत आहे त्या भिंतीवर, त्या दरवाजावर तो हल्ला करणारच करणार. मग आपल्याला कुठे सांभाळायचं आहे? जी आपली बाजू कमकुवत आहे त्यावरती. धन असेल, लोभ असेल, वासना असेल किंवा गर्व असेल, मानासाठी, ह्या गोष्टीवरती सैतान हल्ला करणारच. परंतु तो जेव्हा हल्ला करतो तेव्हा तो भाग प्रभूला द्यायचा. तो समर्थ नाही, राखण्यासाठी समर्थ नाही आहे. जेव्हा हल्ला होतो, मोह येतो, निंदा होते, अपमान होतो, तेव्हा प्रभूला सांगायचं, हे प्रभू तुझा आहे, हा ताबा घे. व्हील त्याच्या हाती द्यायचं, घे, चालव. आमेन, हालेलुया. वचन 16. संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे. हे देवाच्या आत्म्यानं लोकांच्या हातातून, त्याच्या संदेष्टाच्या हातातून लिहिलेलं आहे. हात माणसाचा आहे, परंतु आत्मा देवाचा आहे. आमेन. देवानं संपूर्ण शास्त्रलेख, सर्व वचनं देवानं सांगितलेली आहेत. आणि तो शिक्षण कशासाठी दिलेली आहे वचनं? शिक्षणासाठी. कसलं शिक्षण? ख्रिस्ताचं शिक्षण. मला ख्रिस्तासारखं व्हायचं आहे, त्यासाठी लागणारं शिक्षण. निषेध. कसला निषेध? माझ्यामध्ये ख्रिस्तासारखं काही नाही, त्याचा निषेध. हालेलुया. सुधारणूक. मला कोणत्या गोष्टीत सुधारायला लागेल, कोणत्या गोष्टीत प्रभूला ताबा द्यावा लागेल, कोणत्या गोष्टीत मी कमी पडतो, तिथे मला सुधारणूक करायची आहे. त्या सुधारणुकीसाठी न्यायीपणाचं शिकवणं, म्हणजे चांगलं कसं वागावं, जगामध्ये कसं वागावं, मंडळीमध्ये कसं वागावं, कुटुंबामध्ये कसं वागावं, कामावरती कसं वागावं, आपल्या अधिकाऱ्यांच्या अधीन कसं असावं, ते न्यायीपणाचं शिकवणं. हालेलुया. आणि यासाठी उपयोगी आहे. कशासाठी? यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामास सज्ज व्हावा. देवाचा माणूस ख्रिस्तासारखा व्हावा, पूर्ण व्हावा. पूर्ण होणं म्हणजे ख्रिस्तासारखं होणं, कारण त्याच्यासारखं पूर्ण कोणीच नाही. आमेन, हालेलुया. बघा, 2 पेत्र 1 अध्याय, इथे पण वचनासाठी महत्त्व दिलेलं आहे की ही वचनं अशासाठी दिलेली आहेत की आपण जगातील हाव जी दुष्टाईमुळे आहे ती चुकवून पवित्र देवाच्या पवित्र स्वभावाचे भागीदार व्हावे, ख्रिस्तासारखं व्हावं, म्हणून ही वचनं दिलेली आहेत. हालेलुया. जर मी ख्रिस्तासारखं झालो तर मला कोणत्या गोष्टीची कमी पडेल? आरोग्याची, आशीर्वादांची, पैशांची नाही. वचन 3 बघा, 2 पेत्र
पहिला अध्याय वचन 3, पान 1472. ज्याने आपणास आपले स्वतःचे गौरव व सद्गुण मिळवण्यासाठी बोलवले, त्याच्या ओळखीने, त्याच्या दैवी सामर्थ्याने आपणास जीवनाला व सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिल्या आहेत. ज्यानं आपल्याला बोलावलं त्यानं ख्रिस्तासारखं होण्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आमेन. जे येशू देवपितानं मला करायला सांगितलं आहे, बनायला सांगितलं आहे, ते बनण्यासाठी आणि ते करण्यासाठी सर्व गोष्टी त्याच्या हातातून मिळालेल्या आहेत. मिळणार आहेत नाही, दिलेल्या आहेत, ख्रिस्तामध्ये दिलेल्या आहेत. पण ते मला माहीत नसतील तर मला काहीच मिळणार नाही. बघा, म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत. काय दिलेलं आहे? ते बनण्यासाठी, देवाचा स्वभाव धारण करण्यासाठी काय दिलेलं आहे? ख्रिस्तासारखं होण्यासाठी काय दिलेलं आहे? देवाची वचनं दिलेली आहेत. आमेन. श्रीमंत होण्यासाठी नाही दिली, वेल्थी प्रॉस्परिटी होण्यासाठी नाही दिली, ती दुय्यम गोष्ट आहे. पण तो म्हणतो पहिल्यांदा तुम्ही त्याचे न्यायपण आणि त्याचे राज्य, त्याचे प्रभुत्व मिळवायला झटा, त्याला प्रभू बनवायला झटा, त्याला प्रभुत्व द्या, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. त्याचे गुण धारण करा, त्याला प्रभू बनवा, मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. आपण उलट करतो, पहिलं मला हे दे मग मी तुझ्यासारखा बनेन. प्रभू सांगतो नाही, तू माझ्यासारखा बन, सगळ्या गोष्टी मागावून येतील. आरोग्य पाहिजे काय? येईल. पैसे पाहिजेत? माझ्यामध्ये सर्व गरज पुरवली जाईल. शांती पाहिजे, आनंद पाहिजे, भरभराट पाहिजे, आशीर्वाद पाहिजेत, येतील. तू पहिलं माझ्या मागे ये. आमेन. म्हणून त्यांच्या योगी आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत, यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे ती चुकवून दैवी स्वभावाचे विभागी म्हणजे भागीदार व्हावे, ख्रिस्ताचे भागीदार व्हावे. ही वचनं आपल्याला अशासाठी दिलेली आहेत की जगामध्ये जी दुष्टाई आहे ती बाजूला करून, चुकवून, नाकारून आपण ख्रिस्ताचे भागीदार व्हावे, त्याचा स्वभाव धारण करावा, त्याचं न्यायपण धारण करावं, त्याचे गुण धारण करावे. जसा तो चालला होता तसं चालावं. जो ख्रिस्तामध्ये आहे असं जो म्हणतो तसा येशू ख्रिस्त चालला, येशू ख्रिस्त राहिला, येशू ख्रिस्त वागला, तसाच तो वागला पाहिजे. योहानामध्ये लिहिलेलं आहे, पहिले योहानामध्ये 2:6. हालेलुया. बरोबर का? नाही तर आपल्या जीवनाचा उद्देश काय? 80 वर्ष जगायचं, मरायचं आणि स्वर्गात जायचं, तेवढाच माझा उद्देश आहे ना? तसंच का? माझा उद्देश आहे माझे पोरांची लग्न व्हावी, त्यांची मुलं बाळा मी पाहावी, त्यांची भरभराट पाहावी, शाळेत मी घेऊन जावं, माझ्या अंगा खांद्यावर खेळवावं, म्हातारा व्हावं, कुडत कुडत मरावं आणि स्वर्गात जावं. हा उद्देश असेल तर आपण चुकलो. आपला उद्देश आहे मला ख्रिस्ताचं रूप धारण करायचंय. जर मी त्याचं रूप धारण केलं तर मी कमावलं. ख्रिस्ताचं रूप धारण करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आमेन. माझा कोणता हक्क आहे? ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य, ख्रिस्तामध्ये फळ देणं, त्याचं प्रेम, त्याची दया, त्याची क्षमा, त्याचे गुण धारण करणं आणि देणं. हालेलुया. हालेलुया. पहिली गोष्ट आपण पाहिली की ख्रिस्तासारखं होण्यासाठी त्यानं आपल्याला त्याची वचनं दिलेली आहेत. काय दिलेलं आहे? आपल्याला किती माहीत आहेत की ऐकतो आणि सोडून देतो. कुठे लिहायची आहेत? हृदयामध्ये.
जेणेकरून ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये वस्ती करील. कशी? त्याच्या वचनाच्या द्वारे. आमेन. सर्वात श्रीमंत मनुष्य कोण? ज्याच्याजवळ त्याची वचनं आहेत. जगामध्ये श्रीमंत मनुष्य कोण आहे? ज्याच्याजवळ पैसे आहेत तो. देवाच्या राज्यात श्रीमंत कोण? ज्याच्याजवळ जिवंत देवाची जिवंत वचने आहेत. जो जिवंतपणाने ऐकतो तो सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. हालेलुया. त्याला काही कमी पडत नाही, कारण देवाचे शब्द तो ऐकतो आणि जिवंत भाकर त्याला मिळते. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाद्वारे जगेल. जर मला ही वचनं माहीत नसतील तर देवाचा आवाज मला ऐकू येणार नाही. येईल नाही. मग ही वचनं मी ऐकली आणि तसं केलं तर ख्रिस्ताचं रूप माझ्यामध्ये बदलत जातं. मी पालटत जातो. आमेन. त्यामुळे वचनं ध्यानात धरणं, त्याचं मनन करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट प्रभूने आपल्याला दिली ती म्हणजे त्याचा आत्मा, त्याचा पवित्र आत्मा. ख्रिस्तासारखं होण्यासाठी काय पाहिजे? त्याचा पवित्र आत्मा. कारण त्याच्याशिवाय मला ख्रिस्तासारखं होताच येत नाही. पवित्र आत्म्याशिवाय मला ख्रिस्तासारखं होताच येत नाही. पवित्र आत्मा मला ख्रिस्ताचं रूप धारण करण्यास मदत करतो. हालेलुया. बरोबर का? त्याच्याशिवाय मला ख्रिस्ताचे सद्गुण धारण करता येत नाहीत. त्यासाठी आत्मिक फळांना आत्म्याची फळं म्हटलेलं आहे. ख्रिस्ताच्या फळांना काय म्हटलं आहे? आत्म्याची फळं. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, चांगलेपणा, विश्वासूपणा आणि इंद्रिय दमन ही आत्म्याची फळं आहेत. म्हणजे जेव्हा आपण आत्म्याला आपला ताबा देतो तेव्हा तो आपल्यामधून ते फळ इतरांना देतो. आपण स्वतः तयार करू शकत नाही. 2 कोरिन्थिकर 3 अध्याय 16 ते 18 आपण वाचू. आपल्याला पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या रूपात दिवसेंदिवस बदलवतो. 2 कोरिन्थिकर 3 अध्याय वचन 17 आणि 18. पान 1396 वचन 17. प्रभू तर आत्मा आहे. प्रभू कोण आहे? आत्मा. आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. मोकळीकता पाहिजे, बंधनातून मुक्ती पाहिजे, पापापासून मुक्ती पाहिजे, शापापासून मुक्ती पाहिजे. हो, सर्वांना पाहिजे. पण ती कशी मिळेल? प्रभूला प्रभू मानलं तर. नाही तर नाही, नाहीतर आपण बंधनात असतो. प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जेथे आहे तेथे मोकळीकता आहे, आजारापासून सुटका आहे, कमतरतेपासून सुटका आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, शांती आहे, आनंद आहे. जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे. वचन 18. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभू जो आत्मा याच्याकडून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. ख्रिस्ताच्या प्रतिरूपात कोण पालटवतो? पवित्र आत्मा. कसा? आपल्यामध्ये राहून जेवढा मी त्याला ताबा देईन तेवढा मी बदलतो. जर मी त्याला ताबा दिला नाही तर मी बदलत नाही. ले ले कब्जा ए पाकेरू कर ले कब्जा. हो बोला, माहिती नाही तुम्हाला? होठों पे कब्जा, ख्यालों पे कब्जा, हाथों पे कब्जा, आँखों पे कब्जा, कर ले कब्जा ए पाकेरू कर ले कब्जा ए पाकेरू. म्हणजे काय?
नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं. ताबा घे म्हणजे तू माझा प्रभू हो, माझ्या मुखाचा, माझ्या डोळ्यांचा, माझ्या कानांचा, माझ्या हृदयांचा, माझ्या विचारांचा, माझ्या कल्पनेचा तू प्रभू हो. जर असं झालं तर आपण त्याच्याकडून गौरवातून गौरवात रोज आणि रोज पालटत जातो ख्रिस्तासारखे. एका दिवसात नाही होत, रोज मरावं लागेल. जर मी मेलो तर मी जगेन, जर मी त्याच्याबरोबर मेलो तर मी त्याच्याबरोबर जगेन, जर मी मेलो तर मी त्याच्याबरोबर राज्यही करीन. आमेन, हालेलुया. मरावं लागेल, मरावं लागेल स्वतःच्या विचारांसाठी, मीपणासाठी, तर तो जिवंत राहतो. हालेलुया. रोमकरास पत्र 8 अध्याय वचन 9. पान 1364. परंतु देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो. कुठे राहतो? तुम्हामध्ये. पण प्रॉब्लेम असा आहे, प्रश्न हा आहे, मी त्याला ताबा देतो का? तो राहतो पण मी जाणत नाही. तर तुम्ही देहात नाही. जर तो माझ्यामध्ये राहतो तर मी देहात नाही, तर आत्म्यात आहात. आमेन. जर देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहतो तर मी देहात नाही तर आत्म्यात आहे. आणि जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. बाप रे. आमेन. जर मी ख्रिस्ताला, त्याच्या पवित्र आत्म्याला माझा ताबा दिला नाही तर मी त्याचा नाही. समजतं का मी काय सांगतोय? मग त्याचा नाही तर कोणाचा? जर मी ख्रिस्ताचा नाही तर कोणाचा? जो दुसरा टपलाय त्याचा. जो पाप करतो तो पापाचा दास आहे. ज्याचे तुम्ही ऐकता त्याचे तुम्ही दास आहात. आत्म्याचे ऐकता तर आत्म्याचे दास, देहाचं ऐकता तर देहाचे दास आहे. निर्णय करायचा आहे. इतकं सोपं नाही आहे. येणाऱ्या गोष्टी कठीण आहेत, येणारे दिवस कठीण आहेत. आज आपल्याला आत्म्यामध्ये सबळ व्हायचं आहे. सांगायचं आहे, प्रभू या शरीराचा ताबा घे, माझ्या मनाचा, माझ्या विचारांचा ताबा घे. तुझी वचनं माझ्या हृदयात असू देत, मला ती आठवणीत येऊ देत. पवित्र आत्मा आपल्याला ती वचनं आठवणीत आणून देतो. हालेलुया. योग्य वेळी योग्य वचन, योग्य परिस्थितीसाठी तो आपल्या पुढे आणून ठेवतो. तो आपल्याशी बोलतो. कशी कोणतीही परिस्थिती असू दे, प्रत्येक परिस्थितीसाठी वचन आहे. पण ते वचन मला माहीत नसेल तर? ते लिहिलेलं आहे, पण जे मला माहीत असेल, मी हृदयात साठवलेलं असेल तर ते जिवंत होतं. प्रभू आपल्याशी तोंड बोलतो आणि सांगतो, तू माझा मुलगा आहेस, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आमेन. पवित्र आत्मा आपल्याला पवित्र होण्यासाठी दिलेला आहे. पवित्र आत्म्याचं कार्य काय? मला ख्रिस्तासारखं पवित्र बनवणं. करण्यासाठी दिलाय का? बऱ्याच मंडळ आहेत ना, मी कोणाची निंदा नाही करत, पण करून मी ख्रिस्तासारखा होईल का? ख्रिस्ताने केलेलं का? हा, ख्रिस्त करत होतं का? त्याचे शिष्य करत होते का? मग आपण कशाला करायचं? हालेलुया. वाचा म्हणजे वाचाल, जाणा म्हणजे वाचाल. ख्रिस्तानं जे केलं ते मला करायचं. ख्रिस्तानं केलं नाही ते मला का त्याचा उपयोगच नाही. मला ख्रिस्तासारखं व्हायचंय, त्याचे फळ द्यायचंय.
त्याच्या प्रीतीनं भरून घ्यायचं आहे. त्याने मला भीतीचा आत्मा नाही आहे ना. 2 तिमोथी 1:7 काय लिहिलं आहे? देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि सावध मनाचा आत्मा दिलेला आहे. म्हणजे प्रीती माझ्यामध्ये आहे की नाही? त्याचा आत्मा दिलेला आहे. मग ती पूर्ण आहे की 1 किलोच दिले प्रीती? देव किती देतो? 1 किलो, पाव किलो, 200 ग्रॅम? त्याच्या पूर्णतेतून आम्हाला कृपेवर कृपा मिळाली. पाहिजे तेवढं घे. तू किती रिकामी होतो त्याच्यावर आहे. भीतीने भरलेलं असाल तर प्रीती असेल का? भीती काढून टाक. देवाने आम्हाला भीतीचा आत्मा दिला नाही, तर प्रीतीचा, सामर्थ्याचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. सावध मनाचा, की मी जे ऐकतोय ते देवापासून आहे की सैतानापासून आहे, हे सावध मन. हालेलुया. अशासाठी की मी ख्रिस्तामध्ये पूर्ण असावं, दिवसेंदिवस मी बदलत जावं, माझा जुना स्वभाव मारून टाकावा. जे जुने विचार, जुन्या कल्पना, जुने वागणूक, जुना स्वभाव रोज मला भेडसावतो, तो मी काढून टाकावा आणि ख्रिस्ताचा आहे ते घ्यावं. त्याला अधिकार द्यावा की घे प्रभू, हे शरीर तुझं आहे, तू हे वापर. काय दिलं प्रभूनं आपल्याला त्याच्यासारखं होण्यासाठी? त्याची वचनं. दुसरी गोष्ट त्याचा आत्मा. आणि तिसरी गोष्ट त्यानं आपल्या मंडळीला पाळक दिलेले आहेत. सुवार्तिक, पाळक, भविष्यवादी, प्रेषित. कशासाठी दिलं आम्हाला, तुम्हाला? आम्ही कशासाठी येतो इकडे? तुम्हाला ख्रिस्त रूप देण्यासाठी, तुम्हाला ख्रिस्ताच्या रूपात वाढवण्यासाठी. हाच आमचा उद्देश आहे. आणखी काय आहे सांगा? काय देणार तुम्ही आम्हाला? आमचा काय उद्देश इथे येणारा? तुमचा मान घेण्यासाठी? हालेलुया. तुम्ही ख्रिस्तामध्ये वाढावं म्हणून आम्ही एवढी मेहनत करतो. तुम्ही प्रभूचे गुण धारण करावे म्हणून आमची एवढी मेहनत. मरायलाही तयार असू, पण तुम्ही ख्रिस्तासारखं व्हा. आमेन. इफिस्कराच्या पत्रात 4 अध्याय वचन 20 की इफिस 4 अध्याय वचन 10 पासून आपण वाचू. 10 ते 16, 10 ते 15, पान 1416. बघा, मंडळीमध्ये वडील किंवा पाळक कशासाठी दिलेले आहेत? की आम्ही ख्रिस्तासारखं व्हावं. पहिली गोष्ट कोणती? देवाची वचनं. दुसरी गोष्ट देवाचा आत्मा. तिसरी गोष्ट देवाची लोक. हालेलुया. जो उतरला तोच आपण सर्व काही भरावे म्हणून सर्व आकाशांच्या फारच वरती चढला. कोण? ख्रिस्त. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी भविष्यवादी, व कोणी सुवार्तिक, व कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. 5 सेवा आहेत. हालेलुया. मंडळीमध्ये 5 सेवा आहेत. कशासाठी? सेवेच्या कामासाठी, पवित्रांची पूर्णता करण्यास, तुम्हाला पूर्ण करण्यासाठी, तुमचे दोष दाखवण्यासाठी, तुम्ही कुठे चुकलात तर ते सांगण्यासाठी, तुमच्या कामामध्ये काही कमी असेल ते सांगण्यासाठी, तुमच्यामध्ये काही चांगलं असेल त्याला उत्तेजन देण्यासाठी, तुम्ही ख्रिस्तासारखं व्हावं. हालेलुया. 5 सेवा आहेत. पाळक आहे, प्रेषित आहे, भविष्यवादी आहे, सुवार्तिक आहे. आमेन. आमचा उपयोग काय? आमचं कार्य काय?
की आम्ही स्वतःला पवित्र करावं आणि इतरांनाही पवित्र करावं. आमेन. त्याच्यासाठी आम्हाला नेमलेलं आहे, कारण तुमचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे. बरोबर का? तुमच्या प्रत्येकाचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे पालकांना. आम्हाला मोठा मुकुट आहे तुमच्यापेक्षा आम्हाला, पण आम्हाला जबाबदारी तितकीच आहे. आहे की नाही? हां, लक्षात ठेवायचं. ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी. कशासाठी दिलं आम्हाला? तुमच्या रचनेसाठी. सर्व आपण विश्वास व देवाच्या पुत्राची ओळख यांच्या ऐक्यात येऊन पूर्ण मनुष्यास ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या वाढीच्या परिमाणास पोहोचू तोपर्यंत त्याने ते नेमून दिले. कशासाठी दिलं आम्हाला नेमून? की आम्ही तुम्हाला ख्रिस्ताच्या रूपात पूर्ण करावं. त्यामुळे दोष दाखवल्यावरती रागवू नका. आमचं काम आहे, नाही तर आम्हाला हिशोब द्यावा लागेल. कोणी चुकलं तर दोष दाखवतं की नाही? इकडनं वाईट वाटतं? हा, नाही ना? चांगली लोक आहात तुम्ही, पटकन वाढाल. हालेलुया, हालेलुया. आमचा उद्देश लक्षात घ्या, पालकांचा उद्देश लक्षात घ्या की आम्ही का बोलतो. आमचा उद्देश एकच आहे की तुम्हाला ख्रिस्ताच्या रूपात पूर्ण करावं आणि तेथे गेल्यावरती आम्ही हिशोब द्यावा की एवढी आम्ही आणली आहेत. तो दिलेलं काम आम्ही आनंदानं सचोटीनं केलेलं आहे. हिशोब द्यायचा आहे. हालेलुया. वचन 14. यासाठी की आपण पुढे तान्ही बाळे अशी असू नये. आपण दूध करत राहायचं. आपण इकडे दुधाची बाटली घेऊन आलो सगळेजण, तर काय म्हणतील? 10-15 वर्षाचा मुलगा दुधाची बाटलीतून पिलं तर काय होईल? हा, चालेल? मग ते म्हणतो, पौल म्हणतो की तुमच्यातले कित्येक जण अजब तान्ही बाळे आहेत. त्यांना समजत नाही. त्यांना दूधच हवंय, मटण नको. काय हवंय? दूध. थोडं थोडं. मटण खायला अद्याप ते तयार नाही आहेत. पण तुम्ही लवकर मटण खा, जेणेकरून हट्टेकट्टे व्हावे. म्हणजे शिकवणीच्या प्रत्येक वाऱ्याने, माणसाच्या धूर्तपणाने, फसवण्याच्या युक्ती चातुर्याने हेलकावलेली व फिरलेली अशी असू नये. तुम्हाला वचन माहीत असलं पाहिजे. प्रत्येक शिकवण जी तुम्ही ऐकता ती वचनात आहे की नाही हे पडताळून पहा. तुम्हाला माहिती आहे, प्रेषितांच्या कृत्यात बरिया येथील लोक प्रेषित जे शिकवत होते ते घरी जाऊन वाचून तेच आहे की नाही ते पाहत होते. आहे ना? प्रेषितांची कृत्य 5 मध्ये आहे वाटते. प्रेषितांची कृत्ये 17:10. बघा ती लोक काय करत होते. वचन 10 आणि 11 आपण वाचू 12 पर्यंत. देवाचं वचन जे शिकवलं जातं ते मनन करून ते तसंच आहे का हे बघणं तुमचं कर्तव्य आहे. हल्ली यूट्यूबवरती आपण बरेच मेसेज ऐकतो. शिक्षकांचा ढिगारा आहे की नाही? पण ते शिकवतात ते वचनाप्रमाणे आहे की नाही हे पडताळणं, त्याची परीक्षा करणं हे तुमच्या हातात आहे. कसं? तुम्ही जाऊन बघा की ते तसंच आहे का. मग लागलेच भावांनी पौल व सिला यांना रात्री बिरिया इथे पाठवले.
बिरू या येथे पाठवले. ते तेथे पोहोचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले. तेथील लोक थेसलोनिकातल्या लोकांपेक्षा अधिक थोर मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचन अंगीकारले आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत असत. क्या बात आहे. आता आपल्याला कोणी काही सांगू आणि तो आपण म्हणू असंच आहे. नाही, देवाचं वचन जे तुम्ही ऐकता ते तुम्ही स्वतः पडताळून पहा की ते तसंच आहे का, नाही तर तुम्ही फसवले जाल. मेहनत केली नाही तर फसवले जाल. हालेलुया. ती लोक जे प्रेषित शिकवत होते, साधीसुधी माणसं त्यांना शिकवत नव्हती. कोण शिकवत होते? पौलस आणि सिला. तरीही ते जाऊन दररोज शास्त्रलेखामध्ये हे असंच आहे का हे शोधत होते. हालेलुया. बरोबर का? शेवटल्या दिवसात फसवले जाऊ, पण वचन माहीत असतील तर आपण फसवले जाणार नाही. आमेन. तर ख्रिस्ताचं रूप धारण करण्यासाठी आपल्याला ख्रिस्तानं त्याची वचनं दिलेली आहेत, त्याचा आत्मा दिलेला आहे आणि त्यानं देवाचे वडील जन दिलेले आहेत, जे तुम्हाला ख्रिस्तासारखं होण्यास मदत करतात. करतात का? आम्ही करतो का? तुम्हाला वाटतं का आम्ही तुम्हाला मदत करतो ख्रिस्तासारखं होण्यास की सैतानासारखं होण्यास? बोला हो. हालेलुया. थँक्यू. समजलं? 3 गोष्टी पाहिल्या का? आणखी 2 गोष्टी आहेत. चौथी गोष्ट मंडळी. ख्रिस्तासारखं होण्यास आणखी कोण मदत करतं? मंडळी. हे कोण आहे? ख्रिस्ताचं शरीर. एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू, सुपंथ म्हणजे चांगला मार्ग आपण धरू. ख्रिस्तासारखं होण्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज आहे. मला एकटा घरी बसून ख्रिस्तासारखं होता येत नाही. मी एकटा सांगू शकेल का मी एकटाच घरी प्रार्थना करेल, मला मंडळी नको? सांगू शकतो मी की मला मंडळीची गरज नाही, मी प्रार्थनेला नाही गेलो तरी चालेल, वर्षातनं एकदा ईस्टरला जाईन, न्यू इयरला वसईला जाईन, बस. तोच माझा कामधंदा, तेच माझे कर्तव्य, चालेल? नाही. मला कसली गरज आहे? देवाच्या लोकांची, सहभागितेची. कारण प्रत्येक जण ख्रिस्ताचं रूप आहे. माझ्यामध्ये जे कमी आहे ते प्रकाशमध्ये आहे, प्रकाशमध्ये कमी आहे ते दांडेकरमध्ये आहे. कोणी पूर्ण आहे? पण सगळे मिळाले तर पूर्ण आहे. हालेलुया. समजती आहे मी सांगतो ते? कोणाकडे 25 आहे, कोणाकडे 10 आहे, कोणाकडे 15 आहे, पण एकत्र केलं तर पूर्ण आहे. आमेन. त्यामुळे असं कोणीही म्हणू नये की मला मंडळीची गरज नाही आणि मंडळीला माझी गरज नाही. मला मंडळीची गरज आहे, मंडळीला माझी गरज आहे. मंडळी एकेकाने बनते ना, एकेकाने मंडळी बनते की नाही? आपण एकमेकांचे अवयव आहोत, एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. जसं ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली तशी आपणही मंडळीवर प्रीती केली. त्यानं स्वतःला अर्पण केलं मंडळीसाठी, तसं आपणही स्वतःला मंडळीसाठी अर्पण करावं. वेळ, पैसे, मदत, शारीरिक मदत, वचनांची मदत, जी काही आहे प्रभू तुझ्यासाठी. कंटाळा नाही, भाग पडतं म्हणून नाही, आनंदानं. कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. माझी तुम्हाला गरज आहे का? आहे की नाही? मग तुमची मला पण आहे. तुम्ही आलाच नाही तर मी कोणाला शिकवू? दगडांना की भिंतींना?
म्हणजे मला तुमची गरज आहे, तुम्हाला माझी गरज आहे. देवाने एकमेकांना जोडण्यासाठी जसे आहेत तसे एकमेकांच्या वृद्धीसाठी नेमून ठेवलेले आहेत. त्यामुळे कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही. हालेलुया. इफिस्करास पत्र 3 अध्याय वचन 19. नाही ते एक मिनिट. इफिस्करास पत्र 4 अध्याय वचन 16. त्याच वचनामध्ये आपण येऊ की पाळक दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा काय म्हणतो तो वचन 15 आणि 16 मंडळीसाठी म्हणतोय. 5:14-16. परंतु आपण प्रीतीने खरे बोलत असता जो मस्तक आहे त्याच्यात म्हणजे ख्रिस्तात सर्व प्रकारे वाढावे. प्रीतीनं खरं बोलत असता ख्रिस्तामध्ये वाढावे. त्याच्यापासून म्हणजे ख्रिस्तापासून सगळे शरीर हे काय आहे? ख्रिस्ताचं शरीर. त्याचा एक एक भाग लिहिलं. एक एक भाग म्हणजे प्रत्येक भाग महत्वाचा आहे का? जसा जसा आपल्या परिमाणाप्रमाणे काम करतो. तुम्हाला परिमाण दिलेलं आहे, कॅपॅसिटी आहे तुमची काहीतरी करायची, आहे की नाही? कोण संडास साफ करतो, कोण झाडू मारतो, कोण इलेक्ट्रिकचं काम करतो, कोण जनरेटर चालू करतो, कोण इकडे पळतो, कोण तिकडे पळतो, कोण काय करतो, कोण काय करतो की नाही? असा कोण आहे जो काहीच करत नाही? मी काय करतो? असं कोण आहे जो काहीच करत नाही? लकवा मारलेला असेल, काहीतरी करायचंय असं कोण काहीच सांगू शकत नाही की मला काहीच दिलेलं नाही. काहीतरी दिलेलं आहे. हालेलुया. परिमाण दिलेलं आहे. परिमाण म्हणजे माप दिलेलं आहे, काहीतरी दिलेलं आहे. ते ख्रिस्ताच्या मंडळीच्या शरीराच्या वृद्धीसाठी वापरायचंय. हालेलुया. त्याच्यापासून म्हणजे ख्रिस्तापासून सगळे शरीर त्याचा एक एक भाग जसजसा आपल्या परिमाणाप्रमाणे कार्य करतो तसतसे प्रत्येक सांध्याचा पुरवठा पावल्याने ठीक जुळलेले व जमलेले असता प्रीतीत आपली रचना होण्यास शरीराची वृद्धी करते. एकमेकास जुळलेले. हात कसा जुळलेला आहे? इकडे सांधा आहे ना, मान कशी जुळलेली आहे, इकडे मणक्यांचे सांधे आहेत. प्रत्येक हाडं कशी जुळलेली आहेत? सांध्यानी जुळलेली आहेत. प्रत्येक हाड वेगळं केलं तर काय होईल? हा मांसाचा गोळा खाली पडेल. मी उभा का आहे? मी उभा का आहे? हाडांमुळे. हाड माझ्या शरीराला उभं करतं. हाडच काढून टाकली तर हा मांसाचा गोळा आहे, खाली पडेल की नाही? हां. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही हाडं आहात, तुम्ही मज्जा आहात. तुम्ही एकमेकांना जुळले तर आपण उभे असू. एक एक हाड निघून गेलं तर काय होईल? हा चालला घरी, तो चालला घरी, तो चालला घरी, मी नाही येत, आज कंटाळा आलाय. ते जातील ना, बायको जाईल ना, मी घरी राहतो ना. अशी मंडळी उभी राहत नाही. प्रत्येकानं प्रत्येकाचं काम योग्य रीतीनं केलं तर प्रभूचं काम वाढतं. हालेलुया. आपण उभे राहतो, ख्रिस्ताचं शरीर उभं राहतो आणि तो मस्तक आहे त्याच्यापासून आपल्याला सर्व पुरवठा होतो. काही कमी पडणार नाही. पडलं कमी? वचनाची कमी पडली, आशीर्वादांची कमी पडली, आरोग्याची कमी पडली, पावसाची कमी पडेल नाही. आपण एक मतानं जे जे काही करू ते प्रभूला मान्य असेल. हे आहे शरीर. त्यासाठी असं लिहिलंय
की तो दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसे तुम्ही आपले एकत्र मिळणे सोडू नका. एकत्र मिळणं सोडू नका. कशासाठी? की तुम्ही ख्रिस्तासारखं व्हावं, ख्रिस्ताच्या रूपात रूपांतरित व्हावं. आमेन. आपण अवयव आहोत. बघा 1 क्रंथिकर 12वा अध्याय, येथे लिहिलंय की आपण अवयव आहोत. एक दुःखी झाला तर दुसरा दुःखी होईल. वचन 14 पासून आपण वाचू. पहिला क्रंथिकर 12वा अध्याय वचन 14. कारण शरीर एक अवयव नव्हे तर पुष्कळ अवयव असे आहे. ख्रिस्ताचं शरीर काय आहे? आपलं शरीर काय आहे? माझं शरीर काय आहे? एक अवयव आहे का? नाही. सर्व अशा अवयव मिळून कान, डोळे, नाक, जीभ, हात एक शरीर बनतं ना. किती शरीर आहेत? शरीर किती आहेत? एक. अवयव किती आहेत? पुष्कळ आहेत. मंडळी किती आहेत? एक. अवयव किती आहेत? पुष्कळ आहेत. जर पाय म्हणेल की मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, पाय काय काम करतो? चालायचं. टोचतं खालून ना, दगडावर जाताना काटे लागतात. काच कुणाला पहिली लागते? पायाला. काटे कुणाला लागतात? तो म्हणेल मी आज काम करणारच नाही, जाऊ दे, मरत जाऊ दे, मी चालणारच नाही, मला काटे लागतात, मला काच लागते, मला दुखतं. तर पाय म्हणेल की मी हात नाही म्हणून मी काम शरीराचं नाही. हात बघ कसा मस्त सह्या करतो चेकवरती, लाखाच्या सह्या करतोय, पैसे काढतोय, पैसे घेतोय, पैसे मोजतोय, जेवतोय, खातोय, पितोय. हाताचं काम मस्त आहे ना. पाय म्हणेल मग हाताचं काम मस्त आहे, मला हात बनायचं आहे. होऊ शकेल का? पाय इकडे लावला तर आणि हात खाली गेला तर नाही होत तसं. हालेलुया. त्यासाठी प्रत्येकानं प्रत्येकाचं काम जाणायचं आहे आणि ते देवानं दिलं आहे म्हणून आभार मानायचे. जिथे आहेत तेथे पूर्ण व्हा. जे काम दिलं आहे ते आनंदानं पूर्ण शक्तीनं करा. मग बघा कसं होते ते. म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. पाय म्हणेल मला हात बनायचंय तर तो शरीराचा भाग नाही का? पाय म्हणेल मला पायाचं काम करायचं नाही तर तो शरीराचा भाग नाही का? नाही, असे होत नाही. आणि कान म्हणेल की मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही. कानाचं काम वेगळं आहे, डोळ्याचं काम वेगळं आहे. कान डोळ्याचं काम करू शकेल का? आणि डोळा कानाचं काम करू शकेल का? नाही. प्रत्येकाची कामं वेगळी आहेत, प्रत्येक अवयवाचं काम वेगळं आहे. त्यामुळे मला तसंच बनायचं असं आपण आग्रह धरू नये. मला विनोद सारखंच व्हायचं असं मी सांगेल का? मला प्रकाश सारखं व्हायचं सांगेल का? मी सांगू का? नाही. जिथे मला ठेवलं आहे प्रभूने तिथे मी आनंदी आहे आणि जे काम मला दिलं आहे ते मी आनंदानं करीन, कुरकुर करणार नाही. तर त्यावरून तो शरीराचा होत नाही असे नाही. तर सगळे शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे? सगळे पाळक झाले तर ऐकणार कोण? हो सगळे पाळक आणि सगळ्या पाळकीन ताई, मग ऐकायला कोण? कोणी नाही. बरोबर की नाही? सगळे डोळा झाले तर ऐकणार कोण? आणि सगळे ऐकणे असते तर हुंगणे कुठे आहे? सगळे कान झाले तर नाकात वास कोण घेणार? हुंगणं कुठं? नाकाचं काम नाकालाच येईल ना. मी डोळ्याने वास घेईल का? कानाने, हाताने? वास घेण्याचं काम कुणाचं आहे? नाकाचं. त्याला तर केलंच पाहिजे. मग असं तुमच्यामध्ये कोण सांगू शकतो का मला असंच का बनवलं, मला असंच का बनवलं? नाही. देवानं योग्य वेळीला योग्य स्थळी तुम्हाला नेमलेला आहे. आमेन.
त्यामुळे जिथे आहात तिथे समाधानी असा, आनंदी असा, कर्तबगार असा, आत्म्यानं भरलेले असा. जे काम प्रभूनं दिलं आहे ते सचोटीनं करा. प्रभू तुम्हाला वाढवेल. आणि तुम्ही वाढला म्हणजे मंडळी वाढेल. तुम्ही वाढला म्हणजे ख्रिस्त आपल्यामध्ये दिसू लागेल. आमेन. वचन 18. परंतु आता देवाने अवयव त्यांतला प्रत्येक आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला लावून ठेवले आहेत. प्रत्येकाला त्या त्या जागी कोणी लावलेलं आहे? देवानं लावलेलं आहे. तुम्ही जे जे काम करता ते तुम्हाला कोणी नेमून दिलेलं आहे? देवानं दिलेलं आहे. मग आनंदानं करता की कुरकुरीनं करता? की तुम्हाला मॅनेजर व्हायचं आहे? काही म्हणता मला पास्टर व्हायचं आहे. असं नाही होता येत. देवानं नेमलं पाहिजे. हालेलुया. देवानं नेमलं पाहिजे तर, नाही तर नको. जिथे जिथे तुम्हाला नेमलं आहे ते आनंदानं करा. म्हणजे तुम्हाला ते प्रभू वरिष्ठ जागी नेमेल. जो थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे. आमेन. आणि वचन 19. आणि जर ते शरीर, सगळे शरीर एकच अवयव असते तर शरीर कुठे? हे शरीर नुसतं मांसाचा गोळा असता. त्याला डोळे नसते, कान नसतं, नुसतं गांडोळासारखं असतं लोळत. तर शरीर असतं का? आपण गांडूळ तर नाही ना. आपल्याला योग्य अवयव आहेत ना. गांडोळाला असतात का? नाही. त्याला डोळे नाही, त्याला कान नाही, त्याला पाय नाही, त्याला हात, नुसता रेंगतो. आपण गांडूळ नाही. आपण ख्रिस्ताचं शरीर आहेत. हालेलुया. वचन 20. तर आता अवयव पुष्कळ आहे खरे, पण शरीर एकच आहे. आम्ही एकमेकांचे भाग आहोत. मला तुमची गरज आहे, तुम्हाला माझी गरज आहे. माझ्या कमतरतेत तुम्ही पूर्ण आहात, तुमच्या कमतरतेत आम्ही पूर्ण आहोत. आमेन. आणि डोळ्याच्याने हाताला म्हणवत नाही की मला तुझी गरज नाही. सांगू शकतो का डोळा, हाता आज तू काम नको करूस? अरे पण जेवणार कोण? नाही का? आणि मस्तकाच्याने पायास म्हणवत नाही की मला तुमची गरज नाही. मग तुझ्या डोक्याला नेणार कोण? डोकं चालणार कसं हो? बाजारात जायचं, डोकं आपोआप जाईल का निघून? पाय सांगतो, पायाला सांगतो आज पाया तू काम नको करूस, घरीच राहा, मी जाऊन येते. जाईल का डोकं? नाही. आहे ना गरज. दोघं चालले पाहिजेत. तसंच शरीर आहे. आपल्याला एकमेकांची, आपण एकमेकास पूरक आहोत. काय आहोत? पूरक. इतकेच नव्हे, वचन 22. तर शरीराचे जे अवयव अधिक सशक्त दिसतात ते अगदी आवश्यक आहेत. जे सशक्त दिसतात, जे काम करणारे आहेत ते आवश्यक आहेत. आणि शरीराचे जे अवयव कमी मानाचे आहेत, आतडी, किडनी, दुसरं काय, अपेंडिक्स, दिसतं का हो? मधले भाग दिसतात. ते कमी महत्वाचे आहेत का? एक दिवस किडनी काम नाही करणार. चला सांगते, मला आज महत्वाचं नाही आहे, मी काय करणार? काय 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 होईल? एक दिवस किडनी काम करणार नाही. एक दिवस हृदय काम करणार नाहीत. म्हणजे जे दिसतं ते महत्वाचं आहे असं नाही. नाही, सगळे महत्वाचे आहेत. जे काम तुम्ही करता ते दिसत नाही तरी ते महत्वाचं आहे. आम्ही काम करतो ते दिसतं ना. पालकांचं काम, वडिलांचं काम, प्रार्थना करणाऱ्यांचं काम हे दिसतं. पण अशी बरीच कामं आहेत जी दिसत नाहीत, जी शरीराच्या मध्ये आहेत. आतडी काम करतात, किडनी काम करते, जठर काम करते, हृदय काम करते, फुफ्फुस काम करतात. फुफ्फुसाने सांगितलं मी काम करणार नाही तर काय होईल? राहाल जिवंत. म्हणजे प्रत्येक अवयव कामाचा आहे. दिसतो तो आणि दिसत नाही तोही. आमेन. तर वचन 23. आणि शरीराचे जे अवयव कमी मानाचे असे आम्ही मानतो त्यांना आम्ही अधिक विशेष मान देतो. हालेलुया.
कमी मानाचे कोण? जे दिसत नाही ते, त्यांना आम्ही अधिक मान देतो. हालेलुया. त्यांच्यासाठी आम्ही हॉस्पिटलला जाऊन जास्ती पैसे खर्च करतो, ECG काढतो, एक्सरे काढतो, CT स्कॅन करतो, MRI करतो, मध्ये काय चाललंय बघण्यासाठी. पैसे कशाला जास्त लागतात? मधल्यासाठी की बाहेरच्यासाठी? हां म्हणजे जो कमकुवत आहे त्याच्यासाठी आम्ही जास्त ध्यान देतो. आणि आमच्या विरूप अवयवास अधिक विशेष सुंदरपण आहे. विरूप म्हणजे जे कमी मानाचे आहेत त्यांना विशेष सुंदरपण आहे, कारण त्यांच्यामुळे आम्ही पूर्ण झालो असं नाही, त्यांच्यामुळेच आम्ही पूर्ण होतो. वचन 24, आमच्या स्वरूप अवयवास तर तशी गरज नाही, परंतु जे उणे होते त्याला देवाने अधिक विशेष मान देऊन शरीर जुळवले आहे. कमी मानाचे अधिक मानाचे एकत्र मिळून हे देवानं शरीर जुळवलं आहे, अशासाठी की एक शरीर, एक ख्रिस्त आमच्यामधून दिसावा. बघा काय दिलं पहिलं देवानं? ख्रिस्तासाठी, ख्रिस्तासारखं होण्यासाठी काय दिलंय? देवाची वचनं. दुसरं विसरलात? दुसरं पवित्र आत्मा. तिसरं पाळक. चौथं मंडळी. आणि पाचवं परिस्थिती. आपल्या जीवनात घडणाऱ्या परिस्थिती, संकट, दुःख, बरोबर का? ह्यामध्ये आपण काय शिकतो? परिस्थितीमध्ये आपण काय शिकतो? देवाच्या अधिक जवळ जातो. जर आपलं जीवन आनंदी असतं, सुखी असतं, आशीर्वादित असतं, तर ख्रिस्ताची गरज होती आपल्याला? नाही ना. जर सगळं काही सुरक्षित असतं तर आपण प्रभूजवळ आलो असतो. कशासाठी आलो? कशामुळे आलो? की माझ्या जीवनात काहीतरी कमी होतं, माझ्या जीवनात अशा परिस्थिती होत्या ज्या परिस्थितीने मला ख्रिस्ताकडे दाखवलं, जाण्यास सांगितलं. मी दुःखात होतो, आजारात होतो, कमतरतेत होतो, भांडणं होती, दारू होती, व्यभिचार होता, कमतरता होती, गरिबी होती, शाप होते. त्यावेळेला मला एक मार्ग दिसला. त्या परिस्थितींमधून मी ख्रिस्ताकडे आलो, नाहीतर नाही आलो असतो. आलो असतो नाही. बघा, पण ह्या परिस्थिती प्रभू अशासाठी आपल्या जीवनात पाठवतो जेणेकरून आपण त्याचं रूप धारण करावं. रोमकरासपत्र 8वा अध्याय वचन 28 आणि 29. बघा, जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थिती देवाला माहीत आहेत, देवाला ठाऊक आहेत, आणि तो आपल्या जीवनात अशासाठी आणतो जेणेकरून आपण त्याच्यावर अवलंबून राहावं. पान 1365. आपल्याला तर ठाऊक आहे, वचन 28, की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे, योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत. देवानं बोलावलं का? काय संकल्पना होती? काय योजना होती? की माझ्यामध्ये ख्रिस्त प्रकट व्हावा, मी ख्रिस्तासारखं व्हावं, ख्रिस्ताला धारण करावं. ती योजना होती. त्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत. त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. माझ्या सर्व परिस्थिती मला ख्रिस्तासारखं बनण्यास मदत करतात. जर माझ्या जीवनात दुःख नाही आली, संकट नाही आली, छळ नाही आला, अपमान नाही आला, निंदा नाही आली, तर मी ख्रिस्तासारखं कसं बनू? घरामध्ये खुर्चीवर पायावर पाय ठेवून मी ख्रिस्तासारखा बनू का? आहे, मी ख्रिस्तासारखा आहे, आरामात बसलाय, मस्त ध्यान करतोय. नाही. जगामध्ये आपण राहतो, जगामध्ये आपण जातो, बाजारात आपण जातो, कामावर आपण जातो, तिथे ज्या येणाऱ्या कठीण परिस्थिती आहेत त्यामध्ये ख्रिस्त कसा दाखवावा हे देव आपल्याकडून पाहतो.
हालेलुया. बघा, तर आपल्या हितासाठी, आपल्या चांगल्यासाठी सर्व गोष्टी मिळून कार्यकारी होतात. सर्व परिस्थिती माझ्या भल्यासाठी आहेत. काहीही असो, प्रतिदिनी प्रतिवेळी काही घडू दे, मी तुझा आभारी राहीन, कारण त्या गोष्टी माझ्या चांगल्यासाठी आहेत. कारण तू मला ख्रिस्तासारखं बदलवत आहेस. हालेलुया. वचन 29, कारण ज्यांना त्याने पूर्वी ओळखले त्यांना त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्यास नेमले. कशासाठी नेमलं आपल्याला? कशासाठी? एका शरीरात कशासाठी बोलवलं? त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्यासाठी. म्हणजे प्रतिमा म्हणजे काय? आरशामध्ये आपण पाहिलं की काय दिसते? आपण आरशात कशाला बघतो? स्वतःचं प्रतिबिंब, बरोबर? मग जेव्हा मी आरशात बघतो तेव्हा मी कोणाला बघतो? ख्रिस्ताला बघतो. कोणाला बघतो? ख्रिस्ताला. कारण तुम्हामध्ये तो आहे. ख्रिस्त कसा दिसतो? प्रश्न आहे, ख्रिस्त कसा दिसतो? आरशात बघा, आरशात बघा, कोण दिसतो? एक आरशात बघायचं जिथे तुम्हाला ख्रिस्त दिसेल, आणि एक दुसऱ्याकडे बघायचं तुम्हाला ख्रिस्त दिसेल. हा, अरे बरोबर की नाही? मी तुम्हाकडे बघतो, मला कोण दिसतो? ख्रिस्त. तुम्ही माझ्याकडे बघता, तुम्हाला कोण दिसतं? तुम्ही आरशामध्ये बघता, तुम्हाला कोण दिसतं? हालेलुया. आपल्याला बोलावण्याचा उद्देश की त्यानं आपल्याला त्याच्या रूपात परावर्तित करावा, यासाठी की तो पुष्कळ भावांमध्ये ज्येष्ठ व्हावा. ख्रिस्ताची बरीच नाती आपण ऐकली. तो माझा गुरु, तो माझा पिता, तो माझा सखा मित्र. इथे दिलंय ख्रिस्त तुमचा मोठा भाऊ आहे. हालेलुया. कोण आहे? ज्येष्ठ भाऊ, सर्वात प्रथम जन्मलेला. पहिला कोण जन्मला? पुनरुत्थित कोण झाला पहिला? ख्रिस्त येशू. तो तुमचा पहिला भाऊ, पहिलोटा. त्याला काय म्हणतात? पहिलोटा, मोठा भाऊ. शाळेमध्ये कोणी छोट्या मुलाला मारलं तर तो कोणाला सांगतो? मोठ्या भावाला. का? कारण मोठा भाऊ जरा मजबूत असतो. मग आपल्याला त्रास झाल्यावर कोणाला सांगायचं? आपल्या मोठ्या भावाला. हालेलुया. आमेन. काय आपल्या जीवनाचा उद्देश? ख्रिस्तासारखं होणं. आणि ज्या परिस्थिती आपण जातो त्याच्यामध्ये आपल्याला संधी असते की ख्रिस्त दाखवावा. मेणबत्ती प्रकाश कुठे देते? दिवसा की रात्री? इकडे मी मेणबत्ती पेटवली, दिसेल का सूर्याखाली? का? इथे आपण सगळे आलो तर आपला प्रकाश दिसेल ना? नाही दिसत. इकडे दिसतो का प्रकाश? कुठे दिसायला पाहिजे आपला प्रकाश? जगामध्ये. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रकाश वरती ठेवलेला असतो जेणेकरून जगातल्या लोकांनी तो पाहावा. आपल्यामधून जगाला ख्रिस्त दिसला पाहिजे. लोक बायबल वाचत नाहीत. लोक वाचतात का बायबल? जगातले लोक वाचतात का? ते तुम्हाला वाचतात. कोणाला वाचतात? तुम्हाला. आपण भैयाकडे जातो, भैया कोणाला वाचतो? आपल्याला. 30च्या आपण 10 करतो, भैया कोणाला वाचतो? नाही ना? भाव करतो आपण, खूपच भाव करतो, गिचकिच करतो. कोणाला वाचतो भैया? आपल्याला वाचतो. कामावरती आपण काम करतो, मॅनेजर कोणाला वाचतो? आम्हाला. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आता कोणी माझा अपमान केलाच नाही तर मी क्षमा कोणाला करणार? माझ्यामध्ये प्रेम आहे की नाही
हे दिसण्यासाठी कोणीतरी माझा अपमान केला पाहिजे, निंदा केली पाहिजे, माझा द्वेष केला पाहिजे. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं त्यात काय मोठं. जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर प्रेम करा, जे तुमचा छळ करतात त्यांच्यावर प्रेम करा, म्हणजे तुम्ही परात्पराचे मुलगे व्हाल. हालेलुया. प्रकाश कुठे पाहिजे? अंधारात. मग ख्रिस्त कुठे पाहिजे? जगात, लोकांमध्ये. इथे सगळे ख्रिस्त असतात हो, पण बाहेर गेल्यावरती तसं नाही ना. ख्रिस्त रूप धारण करणं म्हणजे ज्या परिस्थिती आपल्या पुढे येतात त्यामध्ये ख्रिस्तासारखं वागणं. आत्म्याची फळं आहेत. काय आहेत? क्षमा. क्षमा सुद्धा आत्म्याचं फळ आहे. पण क्षमा कोणाला करायची असते? क्षमा पण कोणाला करतो? जो आपल्या विरुद्ध अपराध करतो त्यांना क्षमा कर ना. म्हणजे कोणीतरी माझा विरुद्ध अपराध केला पाहिजे, माझी निंदा केली पाहिजे, माझी द्वेष केला पाहिजे, मला बोललं पाहिजे, माझ्या विरुद्ध वाईट बोललं पाहिजे, तरच मी क्षमा करतो ना. मी क्षमा तुला करील का? तू माझं काय वाईट केलंस? करील का मी तुला क्षमा? नाही ना. कशाला करायची? तू काय वाईट केलंय? आपण सॉरी कोणाला म्हणतो? ज्याच्या विरुद्ध आपण अपराध केला आहे त्यांना. म्हणजे मला क्षमा आहे की नाही हे मी माझ्यामधून कसं दिसणार? माझ्यामध्ये ख्रिस्त आहे की नाही हे कसं दिसणार? माझ्या विरुद्ध कोणीतरी अपराध केला पाहिजे, मला ठोक मारला पाहिजे, तर माझ्यामध्ये ख्रिस्त आहे की नाही माहीत पडणार. कोणीतरी माझा द्वेष केला पाहिजे म्हणजे माझ्यात प्रेम आहे की नाही माहीत पडणार. कोणीतरी मला डिवचलं पाहिजे म्हणजे माझ्यात सहनशीलता आहे की नाही माहीत पडणार. म्हणजे आत्म्याची फळं जी आहेत त्याच्या विरुद्ध परिस्थिती तुमच्या पुढे निर्माण झाली तरच तुम्हाला माहीत पडेल की माझ्यामध्ये आत्म्याची फळं आहेत की नाही. मग ज्या परिस्थिती आपल्या पुढे येतात त्या चांगल्या की वाईट? का? कारण ते आम्हाला शिकवतात फळ देण्यासाठी. हालेलुया. आंबा दाबला तर आमरस येतो ना. लिंबू दाबलं तर लिंबूचा, संत्र दाबलं तर गन्ना, दाबला तर गन्ना ज्यूस, आणि आपल्याला दाबलं तर आपला ज्यूस. दाबलं पाहिजे ना. दाबल्याशिवाय कसं माहीत पडणार की तुझ्यामध्ये काय आहे? म्हणजे ज्या परिस्थिती प्रभू आपल्या पुढे पाठवतो त्या अशासाठी की माझ्यात किती ताकद आहे हे समजावं, माझ्यात किती ख्रिस्त आहे हे दाखवावं. नसेल तर क्षमा मागायची, सांगायचं प्रभू मी कमी पडलो, तुझं फळ देण्यात मी कमी पडलो, तुझं खत पाणी तुझी वचनं मी घेतली परंतु मी फळ दिलं नाही. आणि असेल तर प्रभूला धन्यवाद. त्याला सांगायचं प्रभू तू माझ्यामध्ये आहेस, धन्यवाद. हालेलुया. समजलं? घ्यायचं, विसरायचं. आपण थांबूया इथे, उजळणी करू. काय काय शिकलो आज? ख्रिस्ताचं रूप धारण करणं हे देवाचं माझ्या ठाई असलेली योजना आहे. ही सर्वात मुख्य योजना की माझ्यामध्ये ख्रिस्ताचं रूप प्रतिबिंबित व्हावं, माझ्यामधून ख्रिस्त दिसावा. आणि त्यासाठी देवानं आपल्याला 5 गोष्टी दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट त्याची वचनं, जी आम्ही वाचावी, आम्ही हृदयात ठेवावी आणि योग्य वेळी ती आमच्यामधून निघावी. दुसरी गोष्ट पवित्र आत्मा, जो आम्हाला पवित्र होण्यासाठी, ख्रिस्तासारखं होण्यासाठी त्याची वचनं आठवणीत आणून देतो, आम्हाला सामर्थ्य देतो, आम्हाला कृपा देतो, आम्हाला सर्व स्वर्गीय आशीर्वाद आणून देतो, आम्हाला काही कमी पडत नाही. तिसरी गोष्ट मंडळीतले पालक आणि वरिष्ठ वडील,
अशासाठी की आम्ही वाढावं, त्यांनी आमचे दोष दाखवावे, त्यांनी वचनातून शिकवावं आणि आम्हाला ख्रिस्तासारखं बनण्यास मदत करावी. चौथी गोष्ट, ख्रिस्ताचं शरीर ही मंडळी. असं आपण सांगू शकत नाही की मला तुझी गरज नाही. प्रत्येकाला देवानं त्याच्या त्याच्या जागी योग्य आणि व्यवस्थितपणे ठेवलेला आहे. प्रत्येकाला परिमाणाप्रमाणे विश्वास दिलेला आहे, टॅलेंट्स दिलेले आहेत, गुण दिलेले आहेत, ते वापरावे जेणेकरून आपण एक शरीर, एक मंडळी असं उभं असावं. आणि पाचवी गोष्ट, देव आपल्या पुढे अशा परिस्थिती पाठवतो जेणेकरून आपल्याला माहीत पडतं की मी कुठे आहे, मी ख्रिस्तामध्ये आहे की माझ्यामध्ये ख्रिस्त नाही, मी त्याचे फळ देतो की मी जगातलं फळ देतो, मी देहाचं फळ देतो की मी आत्म्याचं फळ देतो. आमेन. करूया प्रार्थना. प्रभूला म्हणू,